पुंडलिक तोंडकर आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल पोलीस परिवार चषकामध्ये. एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर ताई पॅकर्स पालघर म्हणजेच अमर परोळेकर आणि कंपनी, ज्यामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. जयेश घरत यांना आपण पाहतो आणि जोडीला ओमकार देसाई. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, एक चांगला फटका, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार. चार मॅच होणार आहे, बरोबर ना? चालू सामन्यातील विजेता म्हणजे अजित मोहिते, कल्पेश मोहिते, आपण संपर्क साधायचा आहे. लगेच विजेत्याबरोबर आपला सामना खेळवला जाईल. रोण येत आहेत. ओ हो, यावेळेला बॉलला उसळी होती. यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. रोहित खरात जोगेश्वरी परिसरातील एक चांगला खेळाडू आहे. आज महापुरुष या टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. मालवणचा संघ दाखल झाला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जयेश घरत यांना आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचाही भरणा या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहू शकता लेंथवरचा बॉल आणि बॅटरचं कौतुक करावं लागेल. पंचांच्या निर्णयाच्या अगोदर बाहेर निघाले, याला खेळाडू वृत्ती म्हणतात. आली आहे 5 षटकांची लढत आहे. ओमकार देसाई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच ISPL स्पर्धा पार पडली गेली, ज्यामध्ये श्रीनगर संघाचे संघनायक म्हणून ज्यांनी कामगिरी केली कुर्ला नेहरू नगरचे खेळाडू ओमकार, आणि त्यांची साथ देण्यासाठी जिल्हा पालघर, तालुका वसई आणि गाव अर्नाळा प्रशांत घरत हे मैदानात आगमन झालेलं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी प्रशांत घरत करतील. गतवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. असा 360 बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु जोगेश्वरी परिसरातील एक युवा खेळाडू म्हणून रोहित खरात यांची देखील ओळख आहे. यावर्षी आनंदवाडीच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. आणि आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. जोडीला जर पाहिलं तर ओमकार देसाई आहेत. एक मोठी मॅच आहे. महापुरुष मालवण हा सिंधुदुर्गातून या ठिकाणी संघ आला आहे. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करू, कारण सिंधुदुर्गात देखील जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं मुंबईला, आणि मुंबईच्या एका महत्त्वाच्या विभागामध्ये म्हणजेच वरळीमध्ये स्पर्धा सुरू आहे. यावेळेला चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिका हो, आपलं स्वागत असणार आहे या पोलीस परिवार चषकामध्ये. आयोजन कमिटीने प्रचंड मेहनत घेतली आहे. जांभोरी मैदानाला मात्र एक वेगळं रूप दिलं आहे, कारण मैदानामध्ये देखील जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी खड्डे होते, ते खड्डे बुजवून घेतलेले आहेत. एक चांगली सजावट केली आहे. ट्रॉफी जर पाहिलं तर विश्वचषकाच्याच जणू काही प्रतिकृती आहेत, अशा पद्धतीच्या ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच लाख मोलाची ही स्पर्धा, 1 लाखाचा पहिला पुरस्कार आहे. चांगला बॉल खोलवर टाकलाय. ओमकार ऑन साईडला बॉलला स्टिअर करतायत आणि धाव मात्र त्या ठिकाणी घेतली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ओंकार देसाई आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात प्रशांत घरत आपल्या टीमसाठी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. रोहित बॉलला येऊ दिलं, फिरू दिलं, फिरलेला बॉल फिरवायचा प्रयत्न होता, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. धक्का क्रमांक 2 मात्र या ठिकाणी देत आहेत रोहित खरात. आणि पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 6. 2 गडी बाद 6 धावा.
त्यांना काही हरकत नाहीये. प्रजेश रावले यांच्याकडून मात्र विशेष पुरस्कार आलाय त्यांनी जी कॅच पकडली त्याबद्दल. प्रजेश रावले यांच्यासाठी नक्कीच यातील बरेचसे खेळाडू देखील जर पाहिलं तर कट्टा परिसरातील आहेत आणि नक्कीच राजू भालेकर यांची स्पर्धा देखील पावसाळी स्पर्धा खूप चांगली झाली होती. अनिल माने आयोजकाच्या भूमिकेत होते. या वेळेला वेगळा फटका. ओमकार देसाई स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. एक चांगला स्ट्रोक आलाय त्यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या पार. चौकार. त्यांना पाहायला मिळत आहेत. ओमकार देसाई पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी त्यांनी पाठवलाय. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत राकेश प्रभू. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालाय. बॉल निघालाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 5 ओव्हरमध्ये पाहूयात किती धावा केल्या जातील. प्रजेश रावले सारखा खेळाडू देखील आज पाहायला मिळतो कट्ट्यावरचा. आज धावसंख्या 11 होताना पाहायला मिळते. पुंडलिक तोंडवलकर सर देखील खास मालवणवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी आमच्या बादल चौधरींचीच आठवण झाली आणि दोन्ही दिग्गज समालोचक आहेत मालवणातील. योगेशजी मेस्त्री देखील खास स्कोरिंग करतायत. जबत मॅचच्या दिशेने या ठिकाणी राकेश प्रभू म्हणजेच पोलार्ड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॅटिंगसाठी. वेगवान चेंडू जरूर होता. टपा पडतोय. बॉल फिरतोय. बॉल वळतोय. जास्त सफल झाले आणि इकडे आणखीन एक निर्धाव चेंडू मोनू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी म्हणजेच अमर परोळेकर यांचा संघ पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला महापुरुष क्रिकेट क्लब मालवण कट्टा. यावेळेला पॉवर ही आहे पोलार्डची पॉवर. बॉलला पाठवलं लांबच लांब. 6 धावांसाठी षटकार. मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार मिळवणारा खेळाडू बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. पालघरचे सुपुत्र राकेश प्रभू म्हणजेच पोलार्ड. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई यांना आपण इनॅक्शन मध्ये पाहतोय. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने पुढे गेली आहे. 17 वर गेली आहे धावसंख्या. आज मात्र ही क्रीडा स्पर्धा म्हणजेच पोलीस परिवार चषक आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेचं पंचांची लिडिंग जर पाहिलं तर महाराष्ट्राचे महापंच युवराज भालेराव सर करतायत. उमेशजी पाटकर असतील. जोशी सर असतील. यावेळेला आपण पाहू शकता हात फैलावलेत पंचांनी आणि कळवतात हा वाईट बॉल आहे. एक षटकार थोडासा दबाव क्रिएट करून गेला आणि इकडे मात्र कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं सुरू आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. वरळी बदलली आहे. उंच उंच टॉवर आता पाहायला मिळत आहेत. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर प्रयत्न करत होते परंतु बॉल थांबला नाही. सीमा रेषा
षटकात जो रोहित खरातने दबाव निर्माण केला होता त्याला हटवलं या षटकात. ओमकार यांच्या बॅटमधून चौकार आला, त्यानंतर पोलार्ड खेळतात एक षटकार, एक चौकार, धावसंख्या 22 वर. पुन्हा एकदा बिग हिट आलाय पट्ट्यात आणि पाठवलाय लांब 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 लांब. आणखीन एक खुशखबर, येणाऱ्या 6 आणि 7 एप्रिल रोजी सम्यक ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा वडाळा या ठिकाणी असणार आहे. नाडकर्णी पार्क म्हणजे बीपीटी वसाहतीमध्ये ही स्पर्धा असणार आहे. 1,11,111 रुपयाचा पुरस्कार आहे. द्वितीय पुरस्कार 55,555 रुपयाचा आहे. विविध पारितोषिके इतर देखील आहेत आणि सगळ्या टीमला विनंती आहे आपण आवर्जून या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्या. आणि जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर माझ्याशी संपर्क केला तरी चालेल, कारण मुंबईमध्ये स्पर्धा कमी होत आहेत. परंतु या स्पर्धेच्या आयोजकांचंही कौतुक करावं लागेल, कारण पोलीस परिवार ट्रॉफी ही सुद्धा ट्रॉफी मुंबईच्या क्रिकेटला पुन्हा सुरुवात करताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये वडाळ्याला सुद्धा 1,00,000 मोलाची स्पर्धा आहे. त्यामुळे आवर्जून सगळ्या संघांना विनंती आहे, कारण स्पर्धा कमी होत आहेत. जर स्पर्धा येत आहेत तर आपलंही कर्तव्य आहे की स्पर्धांमध्ये प्रवेश नक्की घ्या. त्यामुळे वडाळ्याला येणाऱ्या 6-7 तारखेला स्पर्धा आहे, आपण अवश्य प्रवेश घ्या. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 28. कारण इकडे आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळते खरी, परंतु ओमकार देसाई आणि राकेश प्रभू यांना आपण मैदानात पाहतोय. सुशील येतात गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 28 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. ओमकार देसाई यांना आपण पाहतोय. या अगोदरच्या मॅचमध्ये अजित मोहिते यांना देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहिलं. यावेळेला बॉलला थोडंसं फिरवलंय, परंतु या फिरलेल्या बॉलचा अंदाज घेतला ओमकार यांनी आणि धावा तिकडे एक धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते 29 धावांवर. मागील 15 वर्ष जर पाहिलं तर ओमकार देसाई SP11 दादर संघासाठी खेळत असताना दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलंय. ISPL सारखी स्पर्धा श्रीनगर संघाचे संघनायक देखील राहिलेले आहेत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले ओमकार, आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4-4. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या चौकाराणीची धावसंख्येने उसळी घेतली आहे. 33 धावा धावफलकावर आहे. मुंबई नगरीमध्ये आपण आहोत. या वेगातील चेंडू फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि एक मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. ओमकार देसाई बाद होत आहेत.
सुशील चांगली बॉलिंग करतायत. पहा, एक चौकार आल्यानंतर त्यांनी घेतली विकेट. धावसंख्या जर पाहिली तर आता 33 वर स्थिरावलेली आहे. पालघरचा आणखीन एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, क्रितेश गरात. जोडीला राकेश प्रभू आहेत, पोलार्ड आहेत, ताई पॅकर्स टीमसाठी खेळतायत. मुंबईचं एक महत्त्वाचं क्रीडांगण म्हणजे जांभोरी मैदान वरळी. या मैदानाला देखील खूप मोठा इतिहास आहे. असं हे ऐतिहासिक मैदान. कमी गतीचा बॉल टाकलाय, समोर उडवलाय आणि फिल्डर हातातून बॉल मात्र निसटताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले होते परंतु कॅच नाही होऊ शकली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. बऱ्याच म्हणजे मालवण संघाचे कौतुक करावं लागेल. बऱ्याच लांबून हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय. महापुरुष मालवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दृष्टीने राकेश प्रभू पोलार्ड. यावेळेला बॅकफुटला जात असताना मात्र या ठिकाणी केवळ मात्र बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. तीन ओव्हर संपल्या, 35 धावा. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवायच्यात आणि आता येत आहेत गोलंदाजीसाठी पायस अल्मेडा. हो पायसने आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय परंतु बॉल कट होतोय, बाहेर जातोय. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी कळवतायत. धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पायस अल्मेडा आलेत. यानंतर लगेच क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. पायस आलेत. सध्या सिंधुदुर्गातून जर पाहिलं तर बबल नाईक म्हणा, दाजी नाईक म्हणा, गोपाळ बटा म्हणा, त्याचबरोबर दर्शन बांदेकर म्हणा, ही नावं चर्चेत आहेत. आणि प्रज्वल देखील चर्चेतच आहे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु फिल्डर आलेत त्या ठिकाणी. आणखीन एक कॅच सुटली आहे. पहा, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच खूप महत्त्वाचे असतात. यानंतर लगेच क्वार्टर फायनलची मॅच होईल, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि पोलार्ड आपली पॉवर दाखवताना पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. पोलीस परिवार ट्रॉफी आपण पाहतोय. बऱ्याच कालावधीनंतर वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पोलीस परिवाराच्या वतीने भरवण्यात आलेली आहे. यावेळेला फुलटॉस समोरच्या दिशेने खेळले. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलाय. काळ बदलला आणि काळाबरोबर क्रिकेट सुद्धा बदललंय. म्हणजे एक कालखंड असा होता,
आता कुणाला वाटलं तरी असेल का आपले टेनिस बॉल क्रिकेटपटू खेळतायत आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणा किंवा महानायक अमिताभ बच्चन म्हणा त्यांची मॅच पाहतात आणि टाळ्या वाजवतात. हो, ते दिवस आता आलेत क्रिकेटमध्ये. काळाबरोबर क्रिकेट बदललंय. परंतु हे दिवस येण्यामागे खूप जणांचं योगदान आहे. म्हणजे खेळाडूंचं योगदान आहे, आयोजकांचं योगदान आहे, स्पॉन्सर जे एंट्री टाकतात त्यांचं योगदान आहे, आमच्या पंचांचं योगदान आहे, आमचे ग्राउंड्समन त्यांचं योगदान आहे. म्हणजे छोट्या छोट्या स्पर्धा आहेत ना, ज्यांनी सुद्धा हे टेनिस बॉल क्रिकेट वाढीला लावलं, ज्यांचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमचे लाईव्ह कव्हरेज करणारी यूट्यूब त्यांचं सुद्धा योगदान आहे. म्हणजे या सगळ्यांचं योगदान आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आलेत. मित्रांनो, याहीपेक्षा चांगले दिवस येतील, परंतु सातत्याने मात्र हे टेनिस क्रिकेट पुढे जाणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र वेग पाहायला मिळतोय. पंच मात्र आपले हात फैलावत आहेत, कळवतायत हा व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि क्रितेश घरत पालघरवरून मुंबईत का या षटकाराने 46 वर जाते क्रितेश घरत. क्रितेश घरत एक अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात आणि या परिसराचं नाही, अंडरआर्म क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे. कारण चक्री गोलंदाजी म्हटलं तर वरळी. याही वेळेला फटका तर खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर येतात त्या ठिकाणी. कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी यशस्वी होतोय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. पहा, पायस अल्मेडा देखील जरी मोठा फटका आला असेल निर्धार नाही सोडला आणि कामगिरी या ठिकाणी विघ्नेश यांच्याकडून होईल. जोडीला राकेश प्रभू पोलार्ड सुद्धा आहेत, परंतु एका बाजूला मुंबई पालघर परिसरातील खेळाडू आहेत, एका बाजूला मुंबईचे काही खेळाडू आणि बाकीचा संघ जर पाहिलं तर मालवणातला सिंधुदुर्गाचा संघ पाहायला मिळतोय. सिंधुदुर्गाचा संघ यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी महेश चेंदवरकर यांच्या स्पर्धेसाठी देखील मात्र परळमध्ये आला होता. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय खरं, परंतु बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पकडतायत कॅच. पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागतंय. पायस अल्मेडाचं कौतुक. विकेट. फॉर बिग बॅश मध्ये देखील वीरू बाबरेला आम्ही खेळताना पाहिलं होतं आणि तेच वीरू बाबरे. या पायसला मात्र आता हॅट्रिकची संधी असणार आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेल्या आहेत. मुंबई नगरीमध्ये येणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि इकडे परफॉर्मन्स देणं हे सुद्धा स्वप्न असतं आणि हेच स्वप्न घेऊन पायस अल्मेडा सुद्धा पाहायला मिळतात. हॅट्रिकची संधी. यावेळेला फटका तर फसलाय, पाहूया लांब जाईल की आतमध्ये. यस, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वीरू बाबरे आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषा.
ताई पॅकर्स अमर परोळेकर आणि कंपनी धावसंख्या 52 वर जाते. एक षटक अजूनही बाकी आहे. एका बाजूला राकेश प्रभूची आतषबाजी सुरू आहे. वीरू बाबरे आल्या आल्या पहिलाच बॉल षटकारात पाठवतायत, परंतु दुसऱ्या बाजूला पाहूया कुणाला गोलंदाजीला आमंत्रित केलं जाईल. शेवटचं षटक खूप महत्त्वाचं असेल. धावसंख्येला थोडंसं नियंत्रण द्यायचं असेल. जयेश गरज सुरुवातीला आले होते. 4 धावा त्यांनी केल्या. ओमकार देसाई 11 धावा करून बाद झाले. त्यानंतर राकेश प्रभू यांना पण राकेश मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 20 धावांवर बॅटिंग करतायत आणि वीरू बाबरे आल्या आल्या पहिलाच बॉल जर पाहिलं तर षटकार त्यांनी खेळलाय. आजच्या दिवसात दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल पुन्हा एकदा मुंबईकरांना. आणि दक्षिण मुंबई म्हटलं तर दादरच्या या बाजूला जर आलात तुम्ही तर छोटी छोटी मैदानं पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात हे मोठं मैदान आहे दक्षिण मुंबईतील. परंतु मैदानं जरी छोटी असेल तर आनंद मोठा असतो इकडे. आणि रविवारी मात्र सगळ्यांचं ठरलेलं असतं सकाळी एका ठिकाणी खेळायचं. सकाळी जर वरळला खेळलं तर दुपारी परळला खेळायचं असतं. त्यानंतर काळा चौकी, त्यानंतर जर पाहिलं तर डोंगरी. असा प्रवास आमच्या खेळाडूंचा असतो. यावेळेला पुन्हा एक ताकदवर फटका आलाय खरा. स्लॉट मधला बॉल, एक धाव तिकडे घेतली जाईल. वीरू बाबरे दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला खरा, परंतु थांबवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डर जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रजेश रावले. चवत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 53 धावांवर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि या 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागते. त्यातल्या त्यात आता शेवटचं षटक आलंय. रोहित खरात एक युवा खेळाडू आहेत. अगदी लहान वयात त्यांना मी अगदी कोलगेट मैदानात सुद्धा पाहिलंय. वेगवान चेंडू, परंतु त्याच वेगात टोलावला सुद्धा. मिड ऑफला अडवला जाईल. 1 पेक्षा जास्त काही नाही. वा, शेवटच्या षटकात जर एक धाव आली तरी ती परवडण्यासारखी आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहायचं असतं गोलंदाजाला. परंतु राकेश प्रभूंना देखील माहिती आहे मोठमोठे स्ट्रोक कसे खेळायचे. बऱ्याच कालावधीनंतर जांभोरी मैदान आणि वरळी परिसरामध्ये क्रिकेटला एक उधाण आलंय. कारण क्रिकेट या परिसराला नवीन नाहीये. बरेच खेळाडू दिलेत या परिसराने सुद्धा. ओहो, ताकद, पोलार्ड, पॉवर, सिक्सर. मानाच्या सुप्रीमो चषकातील 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजची मी का मिळवली दाखवून देत आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील मात्र मोठमोठ्या डी वाय पाटील संघासाठी देखील खेळलेत. मुंबई प्रीमियर लीग सुद्धा गाजवली आपल्या बॅटने. लेदर बॉल वानखेडे स्टेडियमवर तेच बॅटिंग करतायत राकेश प्रभू म्हणजेच पोलार्ड. परंतु रोहनकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा त्यांना वापर करावा लागेल. आणखीन एक बिग हिट, परंतु समोरच्या दिशेने एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्येत दुसऱ्या धावेसाठीचा कॉल केलाय. थ्रो तेवढा प्रॉपर नव्हता आणि 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 62 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 62 धावा पाहतोय. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत या डावातील. क्रिकेट रसिक हो, आजचा दिवस चुकू नका. आजचा दिवस वरळीचा, आजचा दिवस जांभोरी मैदानाचा आणि पोलीस परिवाराचा, ज्यांनी एक मोठी स्पर्धा आयोजित केली या जांभोरी मैदानामध्ये. हो हो हो, यावेळेला वेग होता. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. बॉलला उसळी होती आणि थेट यष्टिरक्षक गाठले या चेंडूने. डॉट बॉल पाहायला मिळेल. आता इकडे कॅल्क्युलेट खूप विचारपूर्वक हा चेंडू टाकला होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रोहित खरात. फुलटॉस. या बॉलला जर पाहिलं तर समोर पाठवलंय खरं. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. चेंडूची फेकी ही झाली. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बॉल बीमर होता की नाही त्याकरता तिसरे पंच ठरवतील.
पहा, गेल्या काही वर्षात बदललेलं क्रिकेटमध्ये आलेलं तंत्रज्ञान, त्याचा वापर करून मात्र पोलीस परिवार ट्रॉफीमध्ये देखील, कारण प्रो लिंकने देखील 4 कॅमेरे लावलेत आणि 4 कॅमेऱ्याने चित्रण होत आहे आणि त्यातून पडताळलं जाईल हा बॉल बीमर होता की नाही. या मॅच नंतर विजेत्यांमधील मॅच होणार याची नोंद घ्यायची आहे. योग्य बॉल होता कळवलं जात आहे आणि या धावसंख्या जर पाहिली 64 धावा, विजयासाठी जर पाहिलं तर 65 धावांची आवश्यकता निर्धारित 5 षटकांमध्ये असणार आहे. कोकणचा संघ या ठिकाणी मालवणातून आलेला चांगला आहे, दर्जेदार कामगिरी तेही करणारे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्सकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. मॅच मध्ये मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय. राकेश प्रभूने मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी केली. सर हॅलो. सामना झाला होता त्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याचा नावी बहाल केला जातोय तो अभिषेक बच्चा याने या ठिकाणी आपलं मॅन ऑफ द किताबचा या ठिकाणी बक्षीस घेऊन जायचं आहे. यानंतर जो सामना होणार आहे तो या संघातील विजेता संघ आणि यापूर्वी झालेला विजेता संघ श्रीहरी यात लढत होईल याची नोंद घ्या. त्यामुळे उपस्थिती आपण या ठिकाणी ठेवायची आपली. त्यानंतर होणारा संघ असेल सामना असेल
हॅलो ईगल स्पोर्ट्स क्लब 20 तसेच जय संतोषी माता कला क्रीडा मंडळ 121 या दोन्ही संघाने आपली उपस्थिती या ठिकाणी ठेवायची आहे. नमस्कार भाऊ धाव मारा करो नक्कीच मालवणी दूरध्वनी असून तुमका सगळ्यांका या पुंडलिका तेंडुलकर बुवाचं मानाचा मुजरा असतो. सामना मैदानात रंगता ताईस स्पोर्ट विरुद्ध महापुरुष स्पोर्ट या दोन संघात सामना मैदानात रंगताना दिसतो. मालवणीत म्हण असा शिक्को उडावलो आकाशात मागाक पुढे गेलो जमिनीवरचा शिक्को बघून कर्मान आपल्या मेलो कर्म धर्म सोगन ज्याच्या रवळेत ज्याच्या वळ्यात शिक्को पडलो गेलो तो असतो महापुरुष संघ. पहिलं मात्र आडो बांधण्याचा निर्वळ केलं गेलो फाव काढण्यासाठी धुळ उडवण्यासाठी आमंत्रित केलं गेलो ताई स्पोर्ट या संघात आणि मात्र पहिलं 30 चेंडूचा खेळ मागल्या धावात पडलो गेलो 64 धावा कुठल्या गेले आणि म्हणजेच 30 चेंडू 65 धावांची गरज असतली आणि 65 रन्सांचा डोंगर पार करण्यासाठी महापुरुष मालवण संघाचे दोन्ही पकडले मैदानात पावला होताना दिसतात. एक स्टार सितारा असताना तो प्रजेश रावळे आणि दुसरा असताना तो सिद्धेश असतो. हॅलो 2 मिनिटं हॅलो आणि या आधीच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा फलंदाज मात्र आता मंचावर आलेला. कृपया मी विनंती करेन बच्चा पुढे यायचं आहे. 3 षटकार आणि 31 धावांची खेळी केली होती आणि एका ओव्हरमध्ये 2 विकेट मात्र बच्चाने घेतले होते आणि बच्चा आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बच्च्यासाठी. खरं तर रबर क्रिकेट असेल टेनिस बॉल क्रिकेट असेल त्याचप्रमाणे शॉर्ट बॉल क्रिकेट असेल मी तुला पाहिलेलं आहे. सुंदर खेळी करतोस आणि क्रिकेटवरचं प्रेम असेल तुला क्रिकेटमधलं ज्ञान खूप चांगलं आहे. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की तू अजून यशाची उंच शिखरं गाठावीस. तर मी तुला आल्यापासूनच तू बोलतोयस मला 2 शब्द नको बोलायला लावूस पण मी विनंती करेन की आमच्या पोलीस परिवार चषकामध्ये तू आलायस तर 2 शब्द मात्र तुझे बोलले गेलेच पाहिजेत या टुर्नामेंटसाठी आणि तुला जो संपूर्ण सपोर्ट वर्ग आज मैदानामध्ये आहे आणि तुझ्या टीमबद्दल 2 शब्द. लाजतोय तो नक्कीच पण त्याच्या मनातल्या भावना मात्र समजून घ्यायचं आणि आमच्या सर्वांचं लाडका व्यक्तिमत्व नन्याभाई मोरे यांच्या हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बच्चा यांना देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 षटकारांनिशी 31 धावांची खेळी त्यांनी केली होती. संघाने मात्र 70ची धावसंख्या उभारली होती आणि त्यानंतर गोलंदाजी करताना मात्र 2 विकेट सुद्धा घेतलेल्या होत्या. धन्यवाद बच्चा. पुढील मॅचसाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे यानंतर क्वार्टर फायनलचा सामना मात्र होणार आहे. या चालू सामन्यामधील जिंकलेला संघ आणि यापूर्वी झालेली मॅच यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना मात्र रंगणार आहे. त्यामुळे आधीच्या संघाने तयार राहायचं आणि पुन्हा एकदा बुवा आपण कंटिन्यू करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. दुसरा चेंडू असतो चांगला टाकलेला चेंडू मात्र पळकुडाची कडा घेता मागला धरत जाता डिक्लेअर झोन मध्ये 1 केरी राहीन धाव फलक पुढे सरकताना दिसता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो म्हणजे बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे असतले आणि नाही इलो तरी वडे धाव फलक 1 केरी राहीन पुढे सरकला गेला धाव फलक स्थिर राहिला गेला 3 धाव असतले. 2 चेंडूचा खेळ मागला धरक पडलो गेलो तो असतो प्रजोत. पुढचा चेंडू म्हणजे 3रा चेंडू पुन्हा एकदा डोंगरावर आदळलेला चेंडू हलकोचा पील मात्र पंच पेटाळताना दिसता. म्हणजेच मालवणीत म्हण असा हात नाही खोऱ्याक आणि पैसो मागता सोऱ्याक. मात्र चेंडू गेलो कुवांडो गेलो निर्धाव चेंडू गेलो धाव फलक स्थिर राहिला गेला. 3 चेंडूचा खेळ मागल्या जरा पडलो 3 धावा. 1 केरी धायन धाव फलक पुढे सरकता 4था चेंडू असतो. पुन्हा एकदा मागला जरा भिरकावून दिला चेंडू म्हणजेच डोंगर पकडलो गेलो आणि हुंदीर काढलो गेलो. 1 केरी धायन धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकला गेला 4 धावा. 65 रन्सांचा डोंगर जर पार करतो असतात तर पाठभर हळ काढण्याची गरज असतली भो काढण्याची गरज असतली उंडारण्याची गरज असतली नाहीतर पावडरला सर बाजारावर बांध जातो. ज्याचं हळ बरं असतो त्याचं खेळ बरं असतो. नक्कीच पुढचा चेंडू असतो तो मात्र प्रजोत त्याचं
पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या क्षेत्रात जमिनीचा आसरा घेऊन चेंडू जाता मात्र एकेरी धावेन धावफलक पुढे सरकला गेला. धावफलक स्थिर राहला गेला. आता 5 धावा असतले. जवळजवळ चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. 5 चेंडूचो शेवटचा चेंडू असतो सांगता करणार चेंडू असतो. 25 चेंडू आणि 60 धावांची गरज असतली. शेवटचा चेंडू असतो सांगता करणार चेंडू असतो पहिल्या ओव्हरीचो. नक्कीच 25 चेंडू असतले आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असतली. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असतली. प्रजेश रावले जर मैदानात टिकलो तर धाव नक्कीच उडायतलो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा निर्वाह झाला गेलो. मागला जरा चेंडू गेलो. कुवांडो चेंडू गेलो. पुयांडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. पहिल्या ओव्हरच्या 6 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. 65 रनचा डोंगर पार करताना धावफलक स्थिर राहला गेला. 5 धावा म्हणजेच 6 चेंडू 5 धावा मात्र जमवला गेले. आता मात्र जिंकण्यासाठी धावफलक असताना 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असतली. नक्कीच दुसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू फिरकावण्याची जबाबदारी संघ मालकांच्या खांद्यावर दिली गेली. तो असतो पंकज पालन. नक्कीच लांब लचक पडवासारखा खेळाडू असा. क्रिकेट मोबाईलात लागता तो टावर आणि मनगटात लागता ती पावर. तीच पावर. पुन्हा एकदा हलकोचा अपील मात्र आबाळाकडे चेंडू मात्र हात दाखवताना दिसता. मोठा हादरा बसलो. मोकावणारा बैल हातात सुटान गेलो पण 3 मीटर कासरो घेऊन गेलो. धावफलक स्थिर राहिला. पहिला कलाम लागला गेला. पहिलं हादरो बसलो गेलो. 5 धावा असतले. नवीन पकडलो मैदानात पाहायला राहताना दिसता तो यश असतो. नक्कीच मोठा हादरा बसलो गेलो. मोठा खंड खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसता. मालवणीत म्हण असा भांडण लागला तत्वाक आणि ऐन मोक्याक मात्र ढेंगा लावल्यान उतवाक मात्र धावफलक स्थिर राहला गेला. 5 धावा असतले. नवीन पकडलो मैदानात येता यश असतो. पहिल्या चेंडूवर हादरो बसवलो गेलो. पंकज मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारो करताना दिसता. 23 चेंडू आणि 60 धावांची गरज असतली. मोठ्या फटक्याची गरज असतली. पाडभर वळ काढण्याची गरज असतली. वाढवणीच्या मुगड्यान रेच काढण्याची गरज असतली. फो काढण्याची गरज असतली. तरच ह्यो डोंगर धावांचो पार होतो. 5 चेंडू असतले. मोठा फटको मारला गेलो. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रात गोळ्याच्या वेगान चेंडू जाताना दिसता. जोवर चेंडूंचो परताव मात्र 6 धावेसाठी जाता. पंचांचा निर्णय आता आबाळाकडे दोन्ही हात करून सांगतात. चिचेच्या पानावर मनभर तांदूळ सुकत घातले गेले. एक मासो आणि खंडीभर रसो घातलं गेलो. धावफलक साधायन पुढे सरकला गेला. 11 धावा असतली. आता मात्र घोडा पळालो आणि टांगो पलाटलो मात्र तर वाव गॅटाराचा नाही. पहिल्या चेंडूवर धूळ उडायला गेलो. 6 धावेसाठी कारंज उडावलं गेलो. पुन्हा एकदा हलकोचा जमिनीचा आसरा घेऊन पाणलेगच्या क्षेत्रात चेंडू जाता. एकेरी धावेसाठी धावेन धावफलक पुढे सरकला गेला.
12 धावा असतले. नक्कीच 3 चेंडूचा खेळ मागल्या जरा पडलो गेला. दुसऱ्या ओव्हरच्या अजूनही 3 चेंडूचा खेळ असतलो. प्रत्येक षटकार चौकारासाठी बक्षीस लावला गेला असा यश साठी नक्कीच प्रजेश रावल्यासाठी बक्षिसाही लागतच राहतली. जिंकणं गरजेचं असता. मालवणीत मन असा तुपाच्या आशेन शान खाला म्हटला तर वाव घ्याटाराचा नाही. पैसा नक्कीच मिळतलो पण जिंकणं पण गरजेचं असताना 200 रुपयाचा बक्षीस लावला गेला प्रजेश रावल्यासाठी. पुन्हा एकदा हुलकोचा डोंगरामागे टोलाला चेंडू जमिनीचा आश्रय घेऊन जाता 1 केरी धावासाठी. जोवर चेंडूचा परतावा केला गेलो तोवर नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया. धावफलक 1 केरी धावांनी पुढे सरकला गेला. स्थिर राहला गेला. 13 धावांचो खेळ मात्र मागला धराक पडलो असा. चेंडू मागला धराक पडले. 4 चेंडू अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असतो. दुसऱ्या ओव्हरीचो 20 चेंडू आणि 52 धावांची गरज असतली जिंकण्यासाठी. नक्कीच कोण जिंकतो कोण हरतो येणारी वेळ येणारो काय सांगा जातलो. खेळ नक्कीच रंगतदार होतो. हॅलो हॅलोजन जरा पण ते ओके. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बरकटलेल्या स्थितीत चेंडू टाकताना दिसता. टाकूक बघित होतो गल्लीत आणि चेंडू गेलो दिल्लीत. धावफलक मात्र 1 केरी धावून पुढे सरकला गेला. आमका सांगता चिच्याच्या पानावर मनभर तांदूळ सुकत घातले गेले. धावफलक पुढे सरकला गेला. 14 धावा. नक्कीच अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असतो. नक्कीच जो पाणी नातो तो ओली चड्डी घालतो घामान नातलो तो इतिहास घडवतो. हुलकोचं फळगुड्याची कडा घेऊन मागला तर चेंडू गेलो 1 केरी धावेसाठी. 1 केरी धावेन धावफलक पुढे सरकला गेला. डोंगर पकडलो मिळालो हातात फक्त हुंदीर मात्र धावफलक पुढे सरकला गेला. 1 केरी धावेन 15 धावा. अजूनही शेवटचा चेंडू असतो. दुसऱ्या ओव्हरची सांगता का नाव चेंडू असतो. भैरवी घालनाव चेंडू असतो. 19 चांगला चेंडू टाकला गेला. अक्कोट टप्प्याचा चेंडू टाकला गेला. ओसाळी घेतली गेली मागला जरा रवळ्याती सावळ गेलो. वळ्याती सावळ गेलो. पुयांडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. कुवांडो चेंडू गेलो. आता मात्र 18 चेंडू आणि 50 धावांची गरज असतली. 18 चेंडू 50 धावा जर जिकाचा असतात तर मात्र बोकळाची गरज असतली. मालवणीत मन असा दुधाच्या म्हशीक ओलो चारो आणि भाकड म्हशीक चापकाचो मारो. त्या पद्धतीत मारो करू गो तरच ह्यो मात्र डोंगर पार होतलो. कारण 18 चेंडू असतले जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असतली. प्रत्येक षटकात 17 धावांची गरज असतली. 18 चेंडू आणि 50 धावा. नक्कीच तिसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी. चांगलं टाकलेला चेंडू मात्र डोंगरावर चेंडू आता जमिनीचा आश्रय 1 केरी धावासाठी जाता. पाठजायचो पंचांचा निर्वाह येता. 1 केरी धावा. धावफलक पुढे सरकला गेला. 16 धावा. नक्कीच धावफलक स्थिर राहिला गेला. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं वाला चेंडू मागल्या दरात पडलो गेलो तो असतो प्रजत असतो. पुन्हा एकदा वेगवान चेंडू चांगला टाकला. चेंडू मात्र आबाळाकडे हात टाकायताना दिसता. आता मात्र मोठा हातरा बसलो गेलो. मात्र प्रजत राहिल्यासारखं खंद खेळाडू भरोशाच्या मशीन रेडो हातलो गेलो. धावफलक स्थिर राहिला गेला. 16 धावा डीजे. मैदानात पावलावर होताना दिसता तो असतो रोहित खरात. नक्कीच जिंकलो तर मात्र ह्यो खरात नाही तर मात्र घरात जाऊची वेळ येतली. कारण जिंकणं गरजेचं असा. कारण धावांचा डोंगर असा. पाठभर वळ काढण्याची गरज असतली. भोक काढण्याची गरज असतली. उंडराची गरज असतली. मात्र 2 कलमा लागली गेली. 2 हातरे बसले गेले. धावफलक स्थिर राहला गेला. 16 धावा. 2 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. तिसरा चेंडू तिसऱ्या ओव्हरीचो असतो तो मात्र प्रजेतेचो. पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र मागल्या दराका जाता
सेमी क्लिअर झोन मध्ये, म्हणजे एकेरी जाईन धावफलक पुढे सरकला गेला, धावफलक स्थिर राहला गेला 17 धावा. नक्कीच 3 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो असा. आता मात्र पावडरला सर बाजार ओढून गेलो म्हटलं तर भाव ठरायचा नाही, कारण ज्याचं येळ बरो त्याचं खेळ बरो. नक्कीच प्रोजेक्ट मात्र वेगवान गोलंदाजी करताना दिसता. पुन्हा एकदा हेरे रेड्याने मारा मका पंकवाच्या मुखात दिलो चेंडू गोळ्याच्या वेगान रवळ्याचा विसावला गेलो. तिसरा कलाम लागला गेला, तिसरं हादरो मगसलो गेलो डीजेच्या स्वरूपात. म्हटलं तर भाव गॅटराचा नाही, मात्र 3 खंदे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसतात. आणि मात्र धावफलक स्थिर राहला गेला 18 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू गेलो मागल्या दाराक, मात्र पलाटच्या रोळ्यात जाऊन वळ्यात जाऊन इसवलो गेलो. धावफलक स्थिर राहला गेला 18 धावा. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ मागल्या दारात पडलो गेलो. 3 कलमा लागली गेली, धावफलक स्थिर राहला गेला 18 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 धाव मात्र मिळवली गेली, 3 कलमा लागली गेली. 65 रन्सांचो डोंगर पार करताना आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू असतले 47 धावांची गरज असतली. 12 चेंडू 47 धावा. कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी येर येणारो काय सांगत जातलो, मात्र खेळ नक्कीच रंगतदार होतलो. ज्याचा घरचो राजी तोच खातलो भाजून काजी. नक्कीच कोण खातलो आणि कोण होतलो पाशी ती येणारी येर येणारो काय सांगत जातलो. नक्कीच गरम खाऊक जातलो तो तोंड भाजून मरतलो, आणि थंड खाऊक जातलो तो पोटभर जेवतलो. हॅलो लार बॉलरचं नाव धनंजय. पुन्हा एकदा फलटवा चेंडू मात्र उडवून दिलेलो, कारण जो 6 धावांसाठी गेलो. 6 धावफलक पुन्हा नोच निर्णय आता, म्हणजे जवळजवळ 7 धावांसाठी गेला. म्हणजे एक मोसो आणि खंडीभर रसो घातलो गेलो. पंचांचा निर्णय आता, म्हणजे तिसऱ्या अंपायराकडे दाद मागताना दिसतात. नोचो माका वाटता तिसऱ्या अंपायराने आपलं निर्णय कळवतो असा. हॅलो नक्कीच चांगला चेंडू असा असं पंचांचं निर्णय आहे. म्हणजे 6 धावां तरी धावफलक नक्कीच पुढे चलागतला. मात्र 1 चेंडू मागला जरा पडतलो आणि 6 धावां धावफलक स्थिर राहला गेला 24 धावा. नक्कीच तिसऱ्या अंपायराकडे दाद मागली गेली आणि मात्र चांगला चेंडू टाकलो गेलो असं पंचांनी निर्णय दिलो गेलो. 1 धाव मात्र कमी झाली 24 धावा. नक्कीच
पुढचा चेंडू असतो पुन्हा एकदा स्ट्रायकरच्या डोक्यावरनं वेगवान चेंडू मारला गेला फटक्यावर बॉल जागेवर पलटी बघता बघता चेंडू आखांडा पालाडी 4 धावेसाठी डोक्यावरनं दोन क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघित राहिले मालवणीत मनासा ढोळ लागलो मराक आणि ढोरा गेली घराक राखनो माळ फिरान मेलो खटक्यार बाट जाग्यार पलटी 4 धावेसाठी पुढचा चेंडू पुन्हा हलकोचं नाकासमोर टोललेलो चेंडू जायच्या थय आणि हरिभाऊ खय एकेरी धावे धाव पलक पुढे सराकला गेला 29 धावा असतली पुन्हा एकदा 5-25 पावलाचा रणब घेताना दिसतो तो धनंजय एक लांब लचक पडवासारखो खेळाडू नक्कीच मनगटात ज्याच्या पावर असा वेगवान चेंडू टाकण्याची जामिनाच्या डाया बाजून पुढकोड्याची कडा घेऊन चेंडू मात्र आबाद उडवला गेला धनंजयच्या रोळ्यात वळाटी सावला गेला पुन्हा एकदा कलाम लागला गेला दुसरा जवळजवळ चौथा सावलं गेलो गेलो मालवणीत मनसा होळक्या माझा मन आणि गावा आधी सण अशी परिस्थिती झाली जर जागेवर टिकलो असतो तर नक्कीच आपल्या संघात पुढे नेलो गेलो असतो चौथा कलाम लागला गेला चौथा हादरा बसलो गेलो नवीन पडगुरलो मैदानात येतात तो एक अष्टपैलू खेळाडू सुशील असतो मोठा फटको मारला गेलो मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू जाता 6 धावासाठी फळकुटातना इलो मालवणीत मन असा दिवाड होता लांबडानी सोलून काढल्यान चांबडा सुशीलच्या फळकुटातना इलो 6 धावेचो कारण जो पुढचो चेंडू पुन्हा एकदा गोळ्याच्या वेगाने कावकरणाच्या क्षेत्रात चेंडू जाता जो वर चेंडूचा परताव केलो गेलो तो वर मात्र नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया एकेरी धावेचो दुहेरी धावेत रूपांतर केला गेला धाव पलक 2 धावेन पुढे सरकला गेला 65 रन्सांचो डोंगर पार करताना 37 धावा असतले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असतली 6 चेंडू 28 धावा नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारो काळ सांगून जातलो खेळ नक्कीच रंगतदार होतलो केस वाढून धोनी बनण्यापेक्षा षटकार मारून धोनी बनता तो खरो क्रिकेटपट्टू बनता नक्कीच ज्यांना पारभर वळ काढले गेले बाकी चेंडू भिरकाणाऱ्यांच्या बोकाळलो गेलो उंडारलो गेलो मात्र धुळलो काढलो गेलो फळ कुटले गेलो तोच मात्र राकेश मात्र शेवटचे 4 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालकान त्याच्या खांद्यावर दिली गेली आता मात्र 6 चेंडू असतले जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असतली राकेश 5 पावलाचा रणप घेताना दिसता जामिनाच्या डाया बाजून म्हणजेच अर्ध विकेटने चेंडू भिरकायतलो नक्कीच अचूक टप्प्यावर भेदक मारो हो कारण तेलाचो चटकोनी बॅटमनाचो फटको एक जसो म्हटलो तर वावग्या ठराचा नाही तेलाचो चटको ज्या जाग्यावर तेल पडताला तेवढंच लागतलो पण बॅटमनान मारलेलो फटको पूर्ण मात्र सिरीज होई लागत तुमच्या काळजात घर ठेवून जातलो अचूक टप्प्यावर भेदक मारो फळकुटाची कडा घेऊन मागला जरा चेंडू गेलो मात्र कुयांडो चेंडू गेलो पुयांडो चेंडू गेलो निर्धाव चेंडू गेलो आता मात्र 4 चेंडू 5 चेंडू आणि 28 धावांची गरज असतली 5 चेंडू 28
27 धावा म्हणजे याचा पाठबळ काढण्याची गरज असतली. पुन्हा एकदा पोकुटाची कडा घेता आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाता. एकेरी धाव फलक पुढे सरकताना दिसता. 38 धावा. आता मात्र 4 चेंडू असतले आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असतली. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असतली. जिंकायचा असा तर मालवणीत म्हण असा हात नाही खोऱ्याक आणि पैसो मागता सोऱ्याक अशी परिस्थिती असा बोकळाची गरज असतली. आता मात्र मोठा फटको मारला गेला. मिड विकेटच्या क्षेत्रात गोलच्या वेगाने चेंडू जाता 6 धावेसाठी. दिसता तो यश मात्र एक हाती खेळी करताना दिसता. पुढचा चेंडू असतो यश साठी. पुन्हा एकदा फकुडाची कडा घेऊन मात्र मागल्या जरा तटक्या पेचून जाणारा चेंडू खुटो कुपळून काढलो गेलो. कलाम लागला गेला. हादरो बसलो गेलो. यानंतर धावफलक स्थिर राहला गेला. 44 धावा असतली. 5 कलमा लागली गेली. 5 हादरे बसले गेले. 65 रन्सांचो डोंगर पार करताना 44 धावा मात्र स्थिर राहले गेले. साली घेतलो गेलो चेंडू मागला जरा गेलो. निर्धाव चेंडू गेलो. कुवांडो चेंडू गेलो. पुयांडो चेंडू गेलो. धाव फलक स्थिर राहला गेला. 44 धावा असतले. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो. बरोच वेळ चेंडू मात्र पहिल्या सर्कलच्या कडेकच मात्र रवळती सावता जमिनीत दान केलो गेलो आणि मात्र विजय निर्माण. आपले मालवणी समालोचक पुंडलिक दादा यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे मागील 2 मॅच पासून आपण त्यांचं समालोचन आपण ऐकत होतात आणि खरोखर सुंदर समालोचन. खास सिंधुदुर्ग मालवणवरून ते आज आपल्या सामन्यांसाठी आले आहे. खरोखर पोलीस परिवार आणि समस्त खेळाडूंच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जो संघ आता विजयी झालेला आहे त्याला पुढील क्रिकेट सामन्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महापुरुष क्रिकेट क्लब आपलं सुद्धा मुंबईमध्ये हार्दिक स्वागतच आहे. क्रिकेट हा खेळ आहे. कोणी हारणार कोणी जिंकणार, मात्र क्रिकेट तुम्ही सोडू नका आणि तुमच्या भावी क्रिकेटसाठी मी पोलीस परिवारातर्फे शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे झालेल्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच राकेश प्रभू कृपया मंचावर यायचं आहे. ताई पॅकर संघाचा हा धडाकेबाज फलंदाज उर्फ पोलार्ड असं त्याला म्हणत होते मगासपासून पुंडलिक दादा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे क्वार्टर फायनलचा सामना मात्र आता होणार आहे ताई पॅकर विरुद्ध श्रीहरी 11. दोन्हीही संघांच्या कर्णधारांनी मात्र मंचावर उपस्थित राहायचं आहे टॉससाठी.